आज ऑफिसमधून येताना मी एका सोनाराच्या दुकानात गेलो. त्यानंतर तिथून मी कानातले घेतले आणि घरी आलो. कारण कुसुमला कानातले फार आवडायचे. मी विचार केला होता की आज मी हे कानातले कुसुमला गिफ्ट करून तिला ते भरपूर प्रेमही देणार, ज्याची ती हकदार आहे. माझ्याकडे गेटची दुसरी एक चावी होती, त्यामुळे मी गुपचूप घरात आलो. घरात येताच मला कुसुम आणि निकिताचा हसण्याचा आवाज ऐकू आला. मला माहीत झाले की माझी मुलगी निकिता कुसुमसोबत गप्पा मारत असेल. त्या दोघी जेव्हा कधी एकत्र असायच्या तेव्हा घरात आनंदाची लाट पसरायची. माझ्या घराचं सुख त्या दोघींमुळेच होतं. मी हळूच त्या खोलीजवळ जाऊन उभा राहिलो. पण त्या दोघींमध्ये जे संवाद सुरू होते ते ऐकून माझ्या काळजाचं पाणी झालं आणि माझ्या हातातून ते झुमके सुटून खाली फरशीवर पडले, जे मी कुसुमसाठी आणले होते. त्या दोघींच्या बोलण्याने मी अगदी स्तब्ध झालो. माझी मुलगी निकिता फक्त 7 वर्षांची होती तेव्हा माझी पत्नी राधिकाचं निधन झालं. निकिताच्या आयुष्यात सावत्र आणायची माझी अजिबात इच्छा नव्हती, म्हणूनच मी दुसरं लग्न केलं नाही. मी माझ्या मुलीला आई वडील दोघांचंही प्रेम दिलं, पण तरीसुद्धा ती गप्प राहायची. यामागचं कारण असं होतं की मी तिला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो, कारण मी दिवसभर कामात खूप व्यस्त असायचो. म्हणून मी घरी एका मोलकरणीला कामावर ठेवलं होतं. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरकाम करत असे आणि निकिताची देखभालही करत असे. संध्याकाळी जेव्हा मी घरी यायचो तेव्हा ती तिच्या घरी निघून जायची. घरी आल्यानंतरचा सगळा वेळ मी फक्त निकितासोबतच घालवायचो, ज्यात मी तिला तिच्या शाळेच्या रुटीनबद्दल विचारायचो आणि तिच्या शिक्षकांबद्दल व मैत्रिणींबद्दल बोलायचो. पण ती कधीच मन मोकळं बोलायची नाही, फक्त माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यायची आणि तेवढ्यावर थांबायची. मी हे जाणवलं होतं की माझी मुलगी निकिता तेव्हा खूपच उदास असायची, जोपर्यंत तिच्या आयुष्यात कुसुम आली नव्हती. कुसुम काही वर्षांपूर्वी आमच्या शेजारी राहायला आली होती आणि तीही माझ्या मुलीच्या शाळेतच शिकत होती. 7वी वर्गापासूनच त्यांची मैत्री झाली होती आणि आता तर माझी मुलगी निकिता नेहमी कुसुमच्या घरीच असायची. कधी कधी कुसुमही आमच्या घरी यायची. कुसुमच्या आईवडिलांचं निधन झालं होतं आणि ती इथे तिच्या मामाकडे राहत होती. तिच्या मामासोबत माझी चांगली मैत्री झाली होती. माझा स्वतःचा व्यवसाय होता, जो परमेश्वराच्या कृपेने खूप चांगला चालला होता आणि परमेश्वराच्या कृपेने आमच्या घरात पैशांची काहीच कमी नव्हती. पण एकच दुःख होतं, ते म्हणजे मला माझी पत्नी राधिकासोबत जास्त काळ राहता आलं नाही. ती मला एकटं सोडून गेली होती. तिच्या जाण्यानंतर मी कधीच कुठल्या स्त्रीकडे नजर वर करून पाहिलंही नाही, कारण माझं माझ्या पत्नीवर खूप प्रेम होतं. ती माझी पत्नी कमी आणि मैत्रीण जास्त होती. मी दिसायला फारसा वयस्कर वाटत नव्हतो, कारण माझं लग्न लहान वयातच झालं होतं. आम्ही लग्नाच्या आधीपासूनच एकमेकांना ओळखत होतो. ती माझं पहिलं प्रेम होती. आमच्या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होतं. कदाचित याच कारणामुळे मी तिची जागा कोणालाच देऊ शकलो नाही. दुःख फक्त याच गोष्टीचं होतं की आमचं नातं नियतीने फार काळासाठी लिहिलं नव्हतं. ज्या दिवसापासून माझ्या मुलीची कुसुमसोबत मैत्री झाली त्या दिवसापासून ती खूप आनंदी राहू लागली होती. तिच्या वागण्यातही खूप बदल झाला होता. निकिता आणि कुसुमची मैत्री झाल्यापासून माझ्या घरात एक वेगळाच आनंद पसरला होता. जेव्हा कधी त्या दोघी स्वयंपाकघरात काहीतरी बनवत असायच्या तेव्हा संपूर्ण स्वयंपाकघर गोंधळाने भरून जायचं. त्या दोघींनी कसलेही जेवण बनवले तरीही मी नेहमी असंच म्हणायचो की खूपच स्वादिष्ट आणि मजेदार आहे. माझ्या नजरेत मला कुसुमसुद्धा निकितासारखीच होती, अगदी माझ्या मुलीसारखी. वेळ असाच पुढे जात राहिला आणि त्या दोघींनी इंटरमिजिएटची परीक्षा पास केली. निकिताने प्री इंजिनिअरिंग चांगल्या गुणांनी पूर्ण केलं. तेव्हा मी तिला म्हटलं, यावेळी मी तुला तुझ्या आवडीनुसार गिफ्ट देईन. आता सांग तुला काय हवंय. परंतु जे गिफ्ट निकिताने माझ्याकडे मागितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली.
निकिताने म्हटलं, पप्पा तुम्ही कुसुमशी लग्न करा. हे ऐकल्यावर माझं डोकंच गरगरायला लागलं आणि मी विचार करू लागलो की निकिताने असं का म्हणलं. आज मी पहिल्यांदाच निकितावर रागवलो आणि तिला म्हणालो, तुला भान आहे का? अशी गोष्ट बोलताना तुला लाज वाटली पाहिजे. ती माझ्यासाठी मुलीसारखी आहे आणि तू आमच्या लग्नाची गोष्ट करत आहेस. त्यावर निकिता म्हणाली, कुसुम माझी खूप चांगली मैत्रीण आहे पप्पा, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून प्लीज तुम्ही तिच्याशी लग्न करा. मला कुसुम हवी आहे. तिच्या या बोलण्याने मी आणखीन जास्त रागवलो आणि तिला म्हटलं, कुसुम काय कुठली वस्तू नाही की तुला आणून द्यायला. ती एक जिवंत व्यक्ती आहे आणि ती मला तितकीच प्रिय आहे जितकी तू आहेस. मी अशा प्रकारचं पाऊल कधीच उचललं नाही ज्यामुळे कुसुम किंवा तिच्या मामासमोर मला लाजिरवाणं व्हावं लागेल. निकिता तू असं कसं विचारू शकतेस की मी तुझ्या मैत्रिणीशी. हे बोलण्यासाठी सुद्धा माझी जीभ साथ देत नाही आणि तुम्हाला हे करण्यासाठी सांगत आहेस. हे ऐकूनच माझं डोकं फिरतंय की ती मुलगी माझ्याबद्दल काय विचार करेल. मी तर कधी तिच्यात आणि तुझ्यात कोणताही फरक केला नाही. निकिता पुन्हा असं काही बोलायचं तरी धाडस करू नकोस. आजपर्यंत मी कधीच निकितावर रागवलं नव्हतो, पण आज तिने अशी गोष्ट केली होती की माझं बोलणं खूपच कठोर झालं. माझं मन हे मान्यच करत नव्हतं की ती असं काही विचारही कसा करू शकते. माझे कठोर शब्द ऐकून निकिता माझ्याजवळ उठून रडत रडत आपल्या खोलीत निघून गेली. मला वाटलं की अजून तिच्यात बालिशपणा आहे. हळूहळू ती स्वतः सगळं समजून जाईल म्हणून मी त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. पण निकिताने तर कहरच केला. तिने खाणं पिणं सोडलं होतं आणि ते एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे आपल्या खोलीत पडून राहायची. जेव्हा मी तिला याचे कारण विचारायचो तेव्हा ती म्हणायची की तुम्ही कुसुमशी लग्न करा, मी आपोआप ठीक होईन. पण तिच्या म्हणण्यावर मी कसं त्या मुलीचं आयुष्य खराब करू शकतो. निकिताला समजवण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण ती माझं काही ऐकण्यास तयारच नव्हती. त्यानंतर तिने 3 दिवस काहीच खाल्लं नाही. चौथ्या दिवशी ती अशक्तपणामुळे बेशुद्ध झाली. तिच्यासमोर मी आता अगदी हतबल झालो होतो. जर मी तिचं म्हणणं मान्य केलं असतं आणि हे कुसुमच्या मामांना कळलं असतं तर त्यांनी कुसुमला आमच्या घरी पाठवणे पूर्णपणे बंद केलं असतं. बेशुद्ध अवस्थेतसुद्धा निकिता कुसुमचंच नाव घेत होती, पण अजूनपर्यंत मी ही गोष्ट कुसुमला सांगितली नव्हती. 3 दिवसातच माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचं तेज पूर्णपणे हरवलं होतं. निकिताची अवस्था पाहून आणि माझी असहायता जाणून शेवटी मला कुसुमला फोन करून सांगावं लागलं की निकिता आजारी आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. हे ऐकताच कुसुम ताबडतोब हॉस्पिटलमध्ये आली आणि म्हणाली, निकिता तुला अचानक काय झालं? कुसुम निकिताच्या तब्येतीसाठी खूपच चिंतित आणि अस्वस्थ दिसत होती. निकितानेही कुसुमचा आवाज ऐकून आपले डोळे उघडले आणि ती कुसुमला समोर पाहताच रडू लागली आणि रडत रडत म्हणाली, कुसुम माझे पप्पा माझ्यावर अजिबात प्रेम करत नाही. ते माझी एवढीशी सुद्धा इच्छा पूर्ण करू शकत नाही. मी फक्त त्यांना सांगितलं होतं की त्यांनी तुझ्याशी लग्न करावं, पण त्यांनी सरळ नकार दिला. मला तर कल्पनाही नव्हती की निकिता कुसुमसमोर ही गोष्ट बोलून दाखवेल. माझी मान त्या क्षणी लाजेने दुखली. कुसुम माझ्याबद्दल काय विचार करत असेल याची मला कल्पनाही येत नव्हती. मी ताबडतोब त्या हॉस्पिटलच्या खोलीतून बाहेर पडलो आणि बाहेर जाऊन एका बाकड्यावर बसलो आणि विचार करू लागलो की आता मी कुसुमच्या नजरेला कसं सामोरं जावं. निकिताने तर मला कुसुमसमोर पूर्णपणे लाजिरवाणं करून ठेवलं होतं. हा सगळा विचार करताच मी घामाघूम झालो आणि समोर काउंटरवर ठेवलेली थंड पाण्याची बाटली उचलून एका घोटात पिऊन टाकली. काही वेळानंतर कुसुम बाहेर आली आणि मी अजूनही त्या बाकड्यावर बसून होतो. कुसुमची नजर माझ्यावर पडतात मी माझी नजर खाली झुकवली. काही चूक न करताही मी स्वतःला अपराधी समजत होतो. कुसुम माझ्या जवळ आली आणि म्हणाली, आलोक माझ्याशी लग्न करा. हे ऐकून तर माझे भानच हरपले. जी मुलगी नेहमी मला अंकल अंकल म्हणायची
तीच आज माझं नाव घेऊन म्हणत होती की आलोक, माझ्याशी लग्न करा. मी अगदी थक्क होऊन एका मूर्तीसारखा तिथेच उभा राहिलो. मला वाटलं कदाचित निकिताने तिला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल केलं असावं, जसं निकिताने मला अनेक दिवसांपासून करत होती. तसंच कदाचित तिनेही तिला ब्लॅकमेल केलं असेल. मी कुसुमला म्हटलं, तू निकिताच्या बोलण्याला इतकं गंभीरपणे घेऊ नकोस. ती तर मूर्ख आहे. मी कधीही तुला त्या नजरेनं पाहिलं नाही आणि यापुढेही पाहू शकत नाही. तू माझ्या मुलीची मैत्रीण आहेस आणि मला अगदी तू निकिताप्रमाणेच प्रिय आहेस. निकिता खूप भावूक आहे. तिला अशा गोष्टींची अजून समज नाही. पण प्लीज तिच्या बोलण्याचा राग धरू नकोस. भावनांच्या ओघात तिने या फालतू गोष्टी बोलून ठेवल्या आहेत. तू काळजी करू नकोस. मी तिला समजावून सांगेन. त्यानंतर कुसुम म्हणाली, ही फक्त निकिताची इच्छा नाही, माझी सुद्धा इच्छा आहे की तुम्ही माझ्याशी लग्न करावं. कुसुमचं हे बोलणं तर मला पूर्णपणे गोंधळात टाकणारं होतं आणि मी चकित होऊन तिच्याकडे बघत होतो. माझ्या तोंडातून शब्दच निघत नव्हते, कारण आता माझ्या तोंडात बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. हे मी काय ऐकतोय आणि कुणाकडून ऐकतोय? मला खेदही वाटत होता आणि रागही येत होता की ती मुलगी माझ्याबद्दल असं कसं विचारू शकते. मी तर तिच्या वडिलांच्या वयाचा आहे. त्यानंतर मी रागात हातातली बाटली जोरात टेबलवर ठेवली. माझ्या चेहऱ्यावर रागाच्या गाभा खूपच स्पष्ट दिसत होत्या. रागाच्या भरात मी कुसुमला म्हटलं, आजपासून आमच्या घरी येऊ नकोस. मी तुला काय समजत होतो आणि तू काय निघालीस? तुम्हा दोघींना लाज वाटली पाहिजे. माझ्या मनात सतत विचार येत होते. ती एवढी सुंदर आणि तरुण आहे. तिला कोणताही चांगला मुलगा मिळू शकतो. मग ती माझ्याच का मागे लागली आहे? मी गोंधळात पडलो होतो. परंतु कुसुम खूप शांतपणे माझ्यासमोर उभी होती. मग ती शांत स्वरात म्हणाली, आलोक, जरी तुम्ही मला मुलीसारखं समजत असाल तरी एक सत्य आहे. मी तुमची सख्खी मुलगी नाही. मला तुम्ही खूप आवडता आणि तुम्ही इतकी सुद्धा म्हातारी नाही की जे तुम्ही मला शोभणं नाही. मग तुम्ही माझी आणि निकिताची इच्छा पूर्ण का करत नाही? यावर मी तिला उत्तर दिलं, जर तुझ्या या गोष्टीची खबर तुझ्या मामाला कळली तर माझी त्यांच्या नजरेत काय इज्जत राहील? मला माझी इज्जत खूप महत्त्वाची आहे आणि मी अशी कोणतीही गोष्ट करू शकत नाही ज्यामुळे मी लोकांच्या नजरेत कमी होईल. त्यावर कुसुम म्हणाली, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आलोक, माझ्या मामाला काही हरकत नाही जर तुम्ही माझ्याशी लग्न केलं तर. हे ऐकून मी अधिकच गोंधळलो. तिचा मामा इतके मोठ्या वयाच्या माणसाशी तिचं लग्न का करायला तयार असेल? हा विचार माझ्या मनात घोळत राहिला. कुसुमची निर्भीडता आणि तिच्या बोलण्याचा आत्मविश्वास पाहून मी थक्क झालो होतो, कारण ती माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी शांतपणे आणि समंजसपणे देत होती. त्यानंतर ती तिथून निघून गेली. निकिताच्या तब्येतीतही सुधारणा झाली होती, म्हणून मी तिला घरी आणलं. घरात पाऊल टाकतात तिने पुन्हा तेच म्हणायला सुरुवात केली, आता तर कुसुमलाही काहीच हरकत नाही. मग तुम्ही माझं म्हणणं का मानत नाही? दुसरे लग्न करण्याचा माझ्या डोक्यात विचारसुद्धा नव्हता, पण हा तर फक्त माझ्या मुलीचा हट्ट होता आणि तिच्या हट्टापुढे अखेर मी हार मानली. जर कुसुमलाही काही आक्षेप नव्हता तर मी निकिताला आणखीन किती दिवस नकार देणार? म्हणून मी स्वतः कुसुमच्या मामांशी बोलायला गेलो. तेव्हा कुसुमच्या मामांनी सांगितलं, माझा या लग्नाला काहीच आक्षेप नाही, कारण तुम्ही खूप चांगले माणूस आहात. खरं तर माझ्या पत्नीचं कुसुमसोबत वागणं तसं काही चांगलं नाही. ती कुसुमच्या मागे लागून तिला तिच्या नालायक भावाशी लग्न करायला भाग पाडत आहे. पण कुसुम खूप समजूतदार आहे आणि मला काही हरकत नाही जर तुम्ही तिच्याशी लग्न केलं तर, कारण मला माहीत आहे की तुमच्या घरात कशाचीच कमी नाही. तुम्ही तिला खूप खुश ठेवाल. त्यानंतर काही दिवसातच साधेपणाने कुसुमचं आणि माझं लग्न झालं. त्या दिवशी निकिता खूप आनंदी होती. आज आमच्या लग्नाची पहिली रात्र होती. कुसुम नवरीच्या वेशात माझ्या खोलीत बसली होती, पण माझं मन तिला पत्नी म्हणून स्वीकारायला अजिबात तयार नव्हतं. दबावाने घाईत केलेलं लग्न
आणि तेही एवढ्या कमी वयाच्या मुलीशी. हे माझ्या मनाला स्वीकारणं फार कठीण होतं. म्हणून मी काही वेळ हॉलमध्येच बसून राहिलो. निकिता शांतपणे आपल्या खोलीत झोपी गेली होती आणि मी तिथे बसून अचानक झालेल्या या लग्नाच्या नात्याबद्दल चिंतेत होतो. मी माझ्या मनाला समजावत होतो की जर कुसुमला काही आक्षेप नसेल आणि तिने या नात्याला पूर्णपणे स्वीकारले असेल तर मी देखील हे नातं स्वीकारायला हवं. मी स्वतःला या नात्याच्या लायकीसाठी तयार करण्याचा प्रयत्न करत होतो आणि या गोंधळातच मी माझ्या खोलीत गेलो. जेव्हा मी खोलीत प्रवेश केला तेव्हा समोर पाहिलं की कुसुम नवरीच्या लाल साडीमध्ये सजलेली आणि ती खूप सुंदर दिसत होती. माझ्या हृदयात आणि मनात गोंधळ सुरू झाला. तिच्याशी मी काय बोलू? जी मुलगी खूप लहान आहे तिच्याशी मी कसा संवाद साधू? हे विचार माझ्या मनात येत होते. तरीही मी तिच्या समोर जाऊन बसलो. परंतु ती आज थोडी नर्वस दिसत होती. म्हणून मीच बोलायला सुरुवात केली आणि म्हटलं, कुसुम, तुला घाबरण्याची काही गरज नाही. माझं हृदय आणि मन हे या नात्याला स्वीकारायला अजिबात तयार नाही. त्यामुळे मला थोडा वेळ पाहिजे. तू या खोलीत आराम कर किंवा नाही तर निकिताच्या रूममध्ये जा. मला वाटले की कदाचित ती यावर आक्षेप करेल किंवा काही बोलेल, कारण प्रत्येक मुलीला लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल खूप स्वप्न असतात. पण कुसुम तर अगदी शांतपणे मान्य झाली आणि म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आराम करा. मी निकिताच्या खोलीत जाऊन झोपते. मला असं वाटलं की कदाचित तिला माझ्या परवानगीची गरज होती आणि ती लगेचच खोलीतून बाहेर निघून गेली. ही गोष्ट माझ्यासाठी आश्चर्यकारक होती, कारण प्रत्येक मुलीच्या मनात तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीसंबंधी खूप स्वप्न असतात आणि कुसुम तर मुळात माझ्याशी लग्न करू इच्छित होती. मग ती माझं म्हणणं एवढ्या पटकन कसं मानून गेली? तिच्या म्हणण्यानुसार मी तिला आवडत होतो, त्यामुळे तिने किमान यावर काहीतरी आक्षेप घ्यायला हवा होता. पण तिने तसं काही केलं नाही. मग मी ठरवलं की तिला सुद्धा या नात्याचा स्वीकार करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. म्हणून मी कपडे बदलले आणि झोपून गेलो. कुसुम आता रोज निकिताच्या खोलीतच झोपत होती. दिवसभर त्या दोघी एकमेकींसोबत खूप हसून खेळून राहायच्या. आमच्या लग्नानंतरही मी तिचं कॉलेज चालूच ठेवलं. मी रोज निकिताला आणि तिला कॉलेजवर सोडायला जायचो. तेव्हा कुसुम नेहमी माझ्या बाजूच्या फ्रंट सीटवर बसून निकिताला छेडत म्हणायची, आता इथे बसण्याचा हक्क माझा आहे. कारण लग्नाआधी निकिता माझ्या बाजूच्या सीटवर बसायची. कुसुमची ही गोष्ट ऐकून निकिता हसून हसून खूप आनंदी होत असे आणि कुसुमला छेडत असे. आमच्या लग्नाला आता 1 महिना पूर्ण झाला होता, पण कुसुम अजूनही निकिताच्याच खोलीत झोपत होती. मला याबद्दल काहीच फरक पडत नव्हता, कारण कुसुमकडून माझ्या मनात काही अपेक्षा नव्हत्या. त्यामुळे ती कुठे झोपते हे मला मुळीच महत्त्वाचं वाटत नव्हतं. पण एके रात्री जे काही घडलं ते मला खूपच धक्का देणारं ठरलं. त्या रात्री मी माझ्या खोलीत बसून पुस्तक वाचत होतो आणि अचानक कुसुम माझ्या खोलीत आली. मी तिला विचारलं, तू इथे कशासाठी आली आहेस? ती उत्तरली, निकिता झोपली आहे, पण मला झोप येत नाही, तर मी इथे तुमच्याशी बसून बोलू शकते का? उद्या संडे आहे, कॉलेजला सुद्धा सुट्टी आहे. मी उत्तर दिलं, हो, बस बस. मग ती बेडवर बसली. मी माझं पुस्तक बाजूला ठेवले आणि चष्मा देखील काढून बॉक्समध्ये ठेवला. कुसुमकडे पाहिले तर ती लक्षपूर्वक मला पाहत होती. तिच्या निरागस चेहऱ्यामुळे अचानक माझ्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. त्यानंतर कुसुम देखील हसली आणि म्हणाली, तुम्ही या वयातही इतके हँडसम दिसता, तर मग तरुणपणात किती छान दिसत असाल. तुम्ही हसता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील डिंपल खूप गोड दिसतो आणि तुमच्या गडद काळ्या डोळ्यांमध्ये तर असे काही आहे की कोणालाही तुमच्यावर प्रेम करण्यास भाग पाडू शकते. कुसुमच्या तोंडून माझी स्तुती ऐकून मी काही क्षणांसाठी विचारत पडलो की तिला काय उत्तर द्यावं. शेवटी मी उत्तर दिलं, हो, माझ्या तरुणपणात खूप मुली माझ्यावर फिदा होत्या, पण आता मी 40 वर्षांचा झालो आहे, तर मग ती गोष्ट आता माझ्यात कुठे राहिली? माझ्या शब्दांवर कुसुम हसली आणि म्हणाली, तुम्ही अजूनही एका तरुण मुलीचे बाप वाटत नाही.
जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला वाटले की तुम्ही निकिताचे मोठे भाऊ असाल. कुसुमच्या शब्दांवर मी असंच उत्तर दिलं. याचं कारण असं आहे की माझं लग्न फक्त 20 वर्षांच्या वयातच झालं होतं. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो आणि तेव्हा माझ्या आईला कॅन्सर झाला होता. तिची अंतिम वेळ जवळ आली होती आणि ती माझं लग्न तिच्या डोळ्यांनी पाहू इच्छित होती. मी तिच्या अंतिम इच्छेला मान दिला आणि एका मैत्रिणीसोबत लग्न केलं. मग लग्नाच्या दुसऱ्या वर्षी निकिता जन्माला आली. ती 2 महिन्यांची असताना माझी आई या जगातून निघून गेली. यावर कुसुम म्हणाली, आमच्या कॉलेजच्या खूप मुली असंच समजतात की तुम्ही निकिताचे मोठे भाऊ असाल. त्यानंतर कुसुम माझ्या पहिल्या लग्नाची कथा ऐकण्यासाठी उत्सुक झाली. राधिका आणि माझा प्रेमविवाह झाला होता असे सांगत मी तिला आमच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगू लागलो. ती खूप मन लावून माझ्याकडे पाहत ऐकत होती आणि ऐकता ऐकता ती बेडवर पडली आणि दुसऱ्या बाजूला झोपून गेली. आधी तर मी तिला जागा करण्याचा प्रयत्न केला, पण ती गाढ झोपी गेली होती. म्हणून मी तिच्या अंगावर ब्लँकेट टाकले आणि मी तिथे तिच्या बाजूला झोपलो. काही वेळातच माझ्या हृदयाची धडधड वेगाने वाढली, कारण कुसुम झोपेत माझ्या अगदी जवळ आली होती. ती माझ्या अंगावर डोके ठेवून झोपली होती आणि तिचा हात माझ्या छातीवर होता. मी घाबरून तिला जागा करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा मी तिला इतकं जवळ पाहिलं तेव्हा माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. आज पहिल्यांदाच मी तिचा चेहरा इतका जवळून पाहिला आणि तिच्या शरीरातून येणारा सुगंध माझ्या मनात नवीन भावनांचा जन्म देऊन गेला. नंतर अचानक झालेल्या अवकाळी पावसाने त्या स्थितीला आणखीन एक वळण दिलं. अचानक ढगांच्या गडगडण्याच्या आवाजाने ती आणखीनच माझ्या जवळ आली आणि तिने तिचं डोकं माझ्या छातीवर ठेवले. आता माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं होतं आणि इतक्या थंडीत देखील मी घामाघूम झालो होतो. मग माझ्या सुद्धा हातांनी तिला घट्ट पकडले. राधिकाच्या नंतर माझ्या हृदयात दुसऱ्या कोणासाठी असं बेभान होणं पहिल्यांदाच होतं. अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत होता, त्यामुळे विजेचा लपंडाव सुरू झाला. लाईट गेल्यामुळे निकिता घाबरून माझ्या रूमजवळ आली आणि तिने दार ठोठावले. मी दार उघडली तर निकिता घाबरल्या अवस्थेत दारात उभी होती. मी तिला माझ्या जवळ घेत तिच्या कपाळावर एक चुंबन घेतले आणि तिला म्हणालो, निकिता बेटा, आता मोठी हो. ढगांच्या आवाजाने आणि लाईट गेल्यावर असे कोण घाबरते का? जा, कुसुमजवळ जाऊन झोप. मी तुझ्या खोलीत जाऊन झोपतो. त्यानंतर निकिता कुसुमजवळ गेली आणि मी निकिताच्या खोलीत जाऊन झोपलो. आता माझी झोप उडाली होती आणि माझं हृदय आता पती म्हणून माझ्या जबाबदाऱ्या निभावण्याच्या विचारात होते आणि माझी भावनाही कुसुमसाठी बदलत चालल्या होत्या. एकदा माझ्या मित्राने मला पार्टीला आमंत्रित केलं, तर मी निकिता आणि कुसुमला आधीच तयार राहण्यास सांगितलं होतं. ऑफिसमधून परत आल्यानंतर कुसुम तिचे 4 ड्रेस माझ्या खोलीत बेडवर ठेवून बसली होती. मी तिला विचारले, तू अजूनपर्यंत तयार का झाली नाही? तर ती म्हणाली, मला समजत नाही की मी या सर्व कपड्यांमधला कुठला ड्रेस घालावा. निकिता सुद्धा मला सांगत नाही. प्लीज तुम्हीच सांगा कोणता ड्रेस मला चांगला दिसेल. तुम्ही म्हणाल तर मी तोच घालीन. तिच्या या प्रश्नावर मी हसू लागलो आणि तिला सांगितलं, मला या गोष्टींचा काहीच अंदाज नाही. जो तुला आवडेल तो घाल. मग ती माझ्या जवळ आली आणि माझ्या डोळ्यात पाहून अधिकाराने म्हणाली, आलोक, आज मला तुमच्या चॉईसचा ड्रेस घालायचा आहे. हे ऐकून माझं हृदय जणू धडधडायच थांबलं. ती लहान मुलासारखी हट्टपणा करत होती. मग मी तिला एक ड्रेस दिला. ती खुश झाली. परंतु जेव्हा ती तयार होऊन माझ्यासमोर आली तेव्हा मी आपल्या पापण्या झपकावून विसरलो. ती खरंच खूप सुंदर दिसत होती. ती माझ्या जवळ आली आणि तिने मला विचारले, आलोक, खरं सांगा आज मी कशी दिसत आहे? त्यावर माझ्या हृदयातून आवाज आला, आलोक, आज कुसुमची स्तुती त्या शब्दात कर जसे तू राधिकाची करत होतास. मी कसं तरी स्वतःला सावरलं आणि नजर चुकवत म्हणालो, कुसुम, तू खूप छान दिसतेस. हे ऐकून कुसुमला फार आनंद झाला. आता कुसुम देखील कधी कधी निकिताप्रमाणे माझ्या गळ्यात पडून आलोक, आय लव्ह यू, थँक्यू सो मच असं म्हणायची. निकिता ही माझी मुलगी होती, त्यामुळे तिच्याप्रती माझे भाव वेगळे होते.
तिचं असं प्रेम करणं मला खूप छान वाटायचं, जसे का बापाला वाटायला हवं. पण जेव्हा तेच कुसुम मला म्हणायची आणि माझ्या गळ्यात पडायची, तेव्हा माझ्या हृदयात एक वेगळीच गडबड सुरू व्हायची. कुसुमचे असे माझ्या जवळ येणे, ज्यामुळे माझी रात्रीची झोप गायब झाली होती. माझे मन म्हणत होते की तिला माझ्या खोलीत ठेवावे, तिच्यासोबत राहावे, तिची स्तुती करावी. आज मी ऑफिसहून येताना सोन्याचे कानातले घेऊन आलो होतो, कारण कुसुमला मोठे कानातले खूप आवडत होते. मी ठरवलं होतं की आज कुसुमला तिच्या आवडीची झुमकी देऊन मी माझ्या हृदयातील गोष्टीही तिला सांगू शकेन आणि तिला ते प्रेमही देऊ शकेन, ज्याची ती हकदार आहे. माझ्याकडे घराच्या मुख्य दाराची दुसरी चावी होती, त्यामुळे मी गुपचूप घरात प्रवेश केला. घरात पाऊल टाकताच निकिता आणि कुसुम यांच्या हसण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. मी हळूच त्या खोलीच्या दाराजवळ जाऊन उभं राहिलो. पण त्या दोघींमध्ये जे संभाषण चालू होते ते ऐकून माझा श्वासच थांबला आणि माझ्या हातातून ते कानातले खाली जमिनीवर पडले, जे मी कुसुमसाठी आणले होते. त्यांचे बोलणे ऐकून मी एखाद्या दगडाप्रमाणे बनलो होतो. त्यांनी माझ्यासोबत हा काय खेळ खेळला होता ते मला समजत नव्हते. त्यानंतर हलक्या पावलांनी मी माझ्या खोलीत परत गेलो. आज आरशात पाहिल्यावर पहिल्यांदाच मला माझे वय खूप जास्त वाटत होते. असं वाटत होतं की मी 40 ऐवजी 80 वर्षाचा झालो आहे. अश्रू थांबवण्याचा खूप प्रयत्न करूनही माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मी स्वतःला सावरले. जेव्हा कुसुम ते झुमके घालून माझ्या खोलीत हसत आली, ती हसून म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी इतके सुंदर कानातले आणले होते तर मला का दिले नाही? ती माझ्याकडे येऊ लागली, पण मी मागे हटलो आणि तिला म्हटलं, जेवण गरम कर, मला खूप भूक लागली आहे. त्यानंतर ती स्वयंपाकघरात गेली. जी खरी हकीकत मला आता समजली होती. मग मी तिला माझ्याजवळ कसे येऊ देऊ शकतो? त्या दिवशीपासून मी स्वतःला कुसुमपासून दूर करायला सुरुवात केली होती. आज त्या दोघी कॉलेजच्या फंक्शनला जाण्यासाठी तयार झाल्या होत्या. तेव्हा कुसुम माझ्या खोलीत आली. मी गाडीची चावी घेऊन बाहेरच जाणार होतो, पण तिला समोर पाहून मी तिथेच थांबलो. ती देखील हसून म्हणाली, आलो, आज मी कशी दिसत आहे? ती खूप छान आणि सुंदर दिसत होती. पण मी यावर काहीच उत्तर दिले नाही, कारण 2 दिवसांपूर्वी मी जे शब्द ऐकले होते त्या शब्दांनी माझ्या आत आग लावली होती. मी तिच्याकडे रागाने पाहिले आणि रागात तिचे खांदे पकडून तिला कठोर शब्दात म्हणालो, तुला सांगू का तू कशी दिसतेस? माझ्या रागाच्या प्रतिक्रियेने ती थोडी घाबरली. कदाचित तिला माझ्याकडून अशी कडक वागणूक अपेक्षित नव्हती. मी तिचे खांदे अधिक घट्ट धरून म्हटले, तू खूप वाईट दिसतेस. हे ऐकल्यावर ती लगेच माझ्या खोलीतून बाहेर गेली. त्यानंतर मी रागातच घराबाहेर गेलो आणि गाडीत जाऊन बसलो. माझ्या हात इतकी आग लागली होती की मला वाटत होतं की स्वतःला मी संपून टाकावं. रागाच्या भरात मी सतत हॉर्न वाजत होतो. त्यामुळे निकिता धावत बाहेर आली आणि गाडीत बसली आणि ती नखरे करत म्हणाली, पप्पा तुम्ही पण ना किती घाई करता. तुम्हाला माहीत नाही का की मुलींना तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? ती एवढी छान तयार होऊनही रागात दिसत होती. आज जर माझा मूड चांगला असता तर तिच्या बोलण्यावर मी हसून उत्तर दिलं असतं, पण मी त्यावेळी शांत बसलो. थोड्या वेळाने कुसुमही बाहेर आली, पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून मी आश्चर्यचकित झालो. ती चेहऱ्यातून अगदी साध्या वेशात बाहेर आली होती आणि तिच्या डोळ्यांवरून स्पष्ट समजत होते की ती खूप रडली आहे. मी तिच्याकडे नजर टाकणे टाळलो. जेव्हा ती गाडीच्या फ्रंट सीटवर बसायला लागली तेव्हा मी तिला म्हणालो, मागे जाऊन बस. पण तिने माझे काहीच ऐकले नाही आणि ती पुढेच बसली. संपूर्ण रस्त्यात ती हळूहळू सुस्करे घेत रडत होती आणि निकिता तिला तिच्या रडण्याचं कारण विचारून थकली होती. पण मी एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही. माझं मन दगडाचं नव्हतं की कुणीही येऊन त्यावर खेळ खेळावा. कुसुमला फक्त याचं दुःख होतं की मी तिच्याशी कठोरपणे का वागलो. पण तिला हे कळत नव्हतं की तिच्या फायद्यासाठी ती माझ्या भावनांशी किती मोठा खेळ खेळली होती. माझंही मन तुटलं होतं आणि माझा राग योग्यच होता. परंतु आता माझे मन कुसुमच्या प्रेमासाठी वेडं झालं होतं आणि तिच्या अश्रूंनी मला पूर्ण दिवस अस्वस्थ ठेवलं होतं. कुसुमने आता माझ्याशी बोलणे बंद केले होते. ती माझ्या जवळ येत नव्हती, पण तिच्या नजरा कायम माझ्यावरच खिळलेल्या असायच्या.
ज्या नजरेत दुःख आणि तक्रारी स्पष्ट दिसायच्या. वेळ पुढे सरकत गेला. आता दोघींचं शिक्षण पूर्ण झालं होतं. तेव्हाच माझ्या एका मित्राने त्याच्या मुलासाठी निकिताला मागणं घातलं. तो मुलगा मला खूप आवडला होता, परंतु तरी देखील मी निकिताला तिची मर्जी विचारली. तिच्या चेहऱ्यावरचे हसू तिचं उत्तर देऊन गेलं होतं. मुलगा IT इंजिनियर होता आणि पुण्यासारख्या शहरात राहत होता. काही महिन्यांनी निकिताच्या लग्नाची तारीख ठरली. निकिताच्या लग्नाच्या दिवशी कुसुम खूप रडली. निकिता सुद्धा कुसुमच्या गळ्यात पडून खूप रडली. त्या दोघी एकमेकींच्या मिठीत खूप रडल्या. बाप या नात्याने माझे तर डोळ्यात त्या दिवशी सकाळपासूनच आसरू होती. निकिता तिच्या सासरी गेली आणि आता घरी फक्त मी आणि कुसुमच उरलो होतो. आता माझ्या खऱ्या कसोटीचा काळ सुरू झाला होता. निकिताच्या विदाईची रात्री मी कुसुमला सांगितलं की मला तिच्याशी बोलायचं आहे. ती थोडी उदास दिसत होती आणि थकलेली होती. ती बाल्कनीत खुर्चीवर बसली होती आणि मीही तिच्या समोर बसलो होतो. मी ठरवले होते की हे नातं जे तिने तिच्या कठीण काळासाठी उभं केलं होतं ते मी आजच संपवणार होतो. त्या दिवशी कुसुम आणि निकिताचं बोलणं मी ऐकलं होतं. निकिता कुसुमला म्हणत होती की मला माहिती आहे की तू पप्पांशी लग्न फक्त तुझ्या मामीच्या भावापासून वाचण्यासाठी केलंस, पण तुला वाईट वाटत असेल ना, कारण माझे पप्पा तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. निकिता एवढंच बोलून थांबली. मग कुसुम हसत म्हणाली, म्हणजे तुला हे म्हणायचे आहेस ना की माझा नवरा देखणा आणि डॅशिंग असायला हवा. अर्थातच माझी तशीच इच्छा होती. तुझे पप्पा मला कशा आणि कोणत्या कोणातून चांगले वाटतील ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. कुसुमचे बोलणं ऐकून माझं मन उद्ध्वस्त झालं होतं. जर मी तिला आवडत नव्हतं तर मग हॉस्पिटलमध्ये तिनं मला असं का म्हटलं की मी तिला आवडतो. मी निकिताच्या खोलीबाहेर उभा राहून या कडवट सत्याला सामोरं जात होतो आणि कुसुम पुढे निकिताला म्हणत होते की निकिता, तुला तर माझी मजबुरी माहीतच होती. माझ्या मामीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केले असते म्हणून मी हे पाऊल उचललं आणि तुझ्या वडिलांसोबत लग्न झाल्यावर लग्नाच्या रात्री माझी तर भीतीने जीव जायची वेळ आली होती. पण सुदैवाने तुझ्या वडिलांनी स्वतःच मला तुझ्या खोलीत पाठवले. कुसुमच्या शब्दांनी माझं मन पूर्णतः उद्ध्वस्त झालं, कारण ही गोष्ट मला तेव्हा समजली जेव्हा ती मला मनापासून आवडू लागली होती. तिच्या बोलण्यावर निकिता लगेचच म्हणाली, अगं, जर त्यांनी तुला माझ्या खोलीत पाठवले नसते तर मीच तुला न्यायला आले असते. आपलं हे आधीच ठरलं होतं की तू पप्पासोबत फक्त कागदोपत्री लग्नाचं नातं ठेवशील आणि तुझं शिक्षण पूर्ण झाल्यावर तुझ्या वयाच्या मुलासोबत लग्न करशील. पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे तू लग्न कोणासोबत करणार? असं कुणी आहे का तुझ्या नजरेत? आणि तू पप्पांची काळजी करू नकोस. मी त्यांना सांगेन की त्यांनी तुला घटस्फोट द्यावा. ते माझं ऐकतील. माझ्या स्वतःच्या मुलीनेही मैत्रीच्या नात्यासाठी माझ्या भावना आणि विश्वासाचा खेळ केला होता आणि मला या कठीण परीक्षेत टाकलं होतं. कुसुमच्या पुढच्या शब्दांनी तर मला पूर्णपणे हादरवून टाकलं. ती म्हणाली, हो आहे ना, एक खूपच देखणा मुलगा आहे ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करते. तिच्या तोंडून हे ऐकून मी जणू जिवंत असूनही मरून पावलो होतो. निकिता तेव्हा अधीरतेने म्हणाली, अच्छा, पण हे तू मला कधीच सांगितलं नाहीस. चल आता तरी सांग, कोण आहे तो? निकिताच्या बोलण्यावरून ती खूपच अस्वस्थ वाटत होती, पण कुसुमने ते बोलणं टाळलं आणि म्हणाली, सध्या तरी नाही, वेळ आल्यावर नक्कीच सांगेन. त्यानंतर मी तिथून माझ्या रूममध्ये गेलो आणि त्या क्षणी ठरवलं की निकिताच्या लग्नानंतर मी कुसुमला या बंधनातून मुक्त करीन. त्यामुळेच मी त्या विचाराने आत्ता तिच्याशी बोलणं सुरू केलं. मी तिला म्हणालो, तुझं शिक्षण आता पूर्ण झालं आहे, त्यामुळे तू ज्या मुलावर प्रेम करतेस त्याला सांग की मला भेटायला ये. मी तुमचं लग्न लावून देईल. माझं बोलणं ऐकून ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, तुम्ही हे काय बोलत आहात? मी उत्तर दिलं, आता नाटक करण्याची काही गरज नाही. मी तुझ्या आणि निकिताचे सर्व बोलणे ऐकले आहे. मला माहीत आहे की तुझं स्वतःचं आयुष्य आहे आणि तुझेही काही स्वप्न असतील, परंतु मला फक्त एक गोष्ट खटकते, ती म्हणजे जर तू मला खरं सांगितलं असतं की तुझं माझ्याशी लग्न करण्यामागचं कारण काय आहे, तरीही मी तुला नकार दिला नसता. जर तुला फक्त आदरच हवा होता तर मी तुला तो नक्कीच दिला असता. पण तू आणि निकिताने
माझ्या भावनांशी जो खेळ खेळला आहे तो खूप चुकीचा होता. जर तुला कोणी दुसरा मुलगा आवडत होता तर तू मला असे का म्हणाली की मी तुला आवडतो आणि ही मर्जीने केलेली गोष्ट आहे. मी हे सगळं सांगत असताना खूपच दुःखी होतो, कारण कुसुम आता माझ्या हृदयाचा हिस्सा बनली होती. पण ती पूर्णतः शांत होती आणि फक्त माझ्याकडेच पाहत होती. कदाचित तिच्या वागण्यावर तिला आता लाज वाटत असावी. मी तिला सांगितलं, तुला जेव्हा हवं असेल तेव्हा मी तुला घटस्फोट देईल. लवकरात लवकर त्या मुलाला इथे बोलवून घे ज्याच्यावर तू प्रेम करतेस, जेणेकरून मी तुमचं लग्न लावून देईल. पण आता मी तुझ्यासोबत एका घरात राहू शकत नाही. हे बोलून मी माझ्या खोलीत निघून गेलो. हा निर्णय घेणे माझ्यासाठी इतकं सोपं नव्हतं. पण जर कुसुम आणि निकिताने माझ्याशी प्रामाणिकपणे वागलं असतं तर कदाचित मी वेगळा विचार केला असता. त्यांनी जो खेळ केला होता त्याने माझ्या भावना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या होत्या. आज झोप तर माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर झाली होती. पण तरीही मी बेडवर पडून राहिलो. अचानक जोरात दरवाजा ठरवल्याचा आवाज आला. मी दचकून दरवाजा उघडला तर तिथे कुसुम उभी होती. मी तिला विचारलं, इतक्या रात्री तू इथे का आलीस? तुझ्या खोलीत परत जा. हे बोलून मी दरवाजा बंद केला, कारण मी कोणत्या वेदनेतून जात होतो हे फक्त मलाच माहीत होतं. मला भीती होती की जर मी तिला काही बोललो तर कदाचित माझे शब्द तिच्यासाठी खूप कठोर ठरतील. पण कदाचित ती रडत होती आणि म्हणाली, जर तुम्ही दरवाजा उघडला नाही तर माझं मरण पाहाल. कुसुमच्या शब्दांनी माझा जीवाचा थरकाप उडाला आणि त्या वेडसर मुलीवर मला रागही आला. मी पुन्हा दरवाजा उघडला तर ती अजूनही त्याच साडीमध्ये होती जी तिने आज निकिताच्या लग्नात नेसली होती आणि ती तशीच सजलेली होती. रडण्याने तिच्या डोळ्यांचे काजळ पसरले होते, परंतु त्या क्षणी ते पसरले काजळ तिच्या सौंदर्यात भर घालत होते. मी नजर फिरवली तर ती आत आली आणि मला विचारू लागली, मी कशी दिसत आहे? कुसुमच्या प्रश्नाने मी थोडा गोंधळलो आणि विचार केला, हा काय वेगळा प्रश्न आहे. ती माझ्या अगदी जवळ आली आणि म्हणाली, मी काही विचारलंय तुम्हाला? सांगा ना, मी कशी दिसत आहे? आणि असं म्हणतात ती अचानक माझ्या छातीशी येऊन रडू लागली. मी तर जागच्या जागीच थिजलो होतो. कुसुम माझ्या छातीशी लागून स्फुंदत होती आणि म्हणत होती, आलोक, तुम्ही अर्धवट गोष्टी ऐकून माझ्याबद्दल काही ठरवलं. माझ्या आयुष्याचा साथी एखादा देखणा तरुण मुलगा असावा, हा विचार निकिताचा होता. मी तिला अनेकदा सांगितलं होतं की तुझे बाबा माझ्यासाठी आयडल आहेत. त्यांची पर्सनॅलिटी खूप आकर्षक आहे. पण निकिता नेहमी वयाच्या फरकाचा मुद्दा माझ्यासमोर मांडायची. तिला वाटायचे की मी खोटं बोलते. खरं तर मी खूप आधीपासूनच तुमच्यावर प्रेम करत होते. माझी इच्छा होती की आपलं लग्न झाल्यावर तुम्ही मला पाहावं, माझं कौतुक करावं, माझ्याशी बोलावं. पण तुमच्याकडून मला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून मी स्वतःहून तुमच्याकडे पाऊल टाकलं. एक दिवस रात्रीच्या वेळी मी तुमच्याशी बोलू लागले, तुमच्या बाजूला झोपले, कारण मला तुमचं प्रेम हवं होतं. मला आपल्या नात्याचा हक्क हवा होता. पण मी स्वतःहून ही गोष्ट सांगू इच्छित नव्हते, कारण प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की पहिलं पाऊल तिच्या नवऱ्याने उचलावे. म्हणूनच मी त्या रात्री पावसाच्या निमित्ताने तुमच्या जवळ आले. पण निकिता आल्यामुळे तुमचं प्रेम मिळवण्यात मी अपयशी ठरले. माझी इच्छा होती की मी तुमच्या आवडीचा ड्रेस घालावा, जेणेकरून तुमची स्तुती करणारी नजर माझ्यावर येईल. तुमची नजर मला आतून बेचैन करायची, म्हणून मी निरनिराळ्या कारणांनी तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचे. कदाचित तुम्हाला माझ्या प्रेमाची जाणीव होईल, पण तुम्ही तर इकडे दगडासारखे कठोर आहात. ती माझ्या छातीशी विलगून मला माझ्या तक्रारी सांगत होती आणि मी तिला माझ्या मिठीत घट्ट धरून ठेवले होते. एक गैरसमज झाला होता, जो आमच्या दरम्यान फक्त यासाठी निर्माण झाला की मी कुसुमकडे पाऊल उचलले नव्हते आणि ही चूक माझीच होती. म्हणून मी तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातात घेतला आणि तिच्या कपाळ ओठ टेकवून तिला तिचा पहिला हक्क दिला आणि म्हटलो, कुसुम, आज तू खूपच सुंदर दिसतेस. मी तिचं कौतुक केलं आणि ती रडत असतानाच हसायला लागली आणि मीही हसत होतो. ती खरोखरच खूप सुंदर होती आणि एवढी निरगस होती की मीच तिला समजू शकलो नव्हतो. कुसुमला मी माझ्या छातीशी घट्ट कवटाळलो आणि माझ्या हृदयाच्या धडधडी पुन्हा जोरजोरात होऊ लागल्या. पण यावेळी
माझ्या हृदयाच्या धडधडींसोबत कुसुमच्या हृदयाच्या धडधडण्याचाही स्पष्ट आवाज मला जाणवत होता आणि तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता. मित्रांनो, जर ही कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.